तुमचं वय आहे धोक्याचं. ओके, 16, 17, 18. इमोशन्स, हार्मोन्स, टेस्टोस्टेरोन पीक लेवलला. हे सुसाईड बिसाईड मला फालतू वाटायचं, पण आज मी त्या लेवलला गेलो. डिप्रेशन, एन्झायटी मला फालतू वाटायची. तुझ्यात काहीतरी जादू आहे. ओके, ती जादू त्याच्यात नाहीये किंवा तिच्यात नाहीये, पण ज्यावेळेस आय टेस्ट दॅट, मला कळलं इट टेस्ट लाईक अ शिट. तुम्हाला तुमचं सक्सेस बांधायचंय ना, पहिलं डोक्यात बांधा, मग रियालिटी मध्ये बघू. युअर ड्रीम शुड हॅपन युअर वेल. जग तर आपल्या मनासारखं नाही घडत. डेमो मध्ये खूप छान मार्क्स येतात, डेमो मध्ये खूप चांगला कॉन्फिडन्स असतो. एक्झॅक्ट ज्यावेळेस तुम्ही एक्झाम द्यायला जाता त्यावेळेस तो कॉन्फिडन्स दिसत नाही, किंवा तिथे काहीतरी असं होतं की तुम्ही ब्लँक होऊन जाता, किंवा काहीतरी असं होतं की 1 आणि 2 मार्क्स वरती तुमचं म्हणजे सिलेक्शन राहून जातं. आणि असे खूप सारे विद्यार्थी माझ्याकडे येतात. मी गेले 9 वर्षांपासून, 8 ते 9 वर्षांपासून काउन्सिलिंग, सायकोलॉजी, हिप्नॉसिस, माइंड पॉवर, माइंड कोच म्हणून काम करतेय. समोरच्याचा ब्रेन कसा मॅनेज करायचा, त्याचा माइंड कसा मॅनेज करायचा, त्याला कसं हँडल करायचं हे करत आलेली आहे. तर बेसिकली आपण आज शिकणार आहोत स्वतःचा माइंड कसा मॅनेज करायचा. सगळा माइंड गेम आहे आणि सगळा कॉन्फिडन्सचा गेम आहे. एक्झामला अभ्यास सगळेच करतात, काहीच का सिलेक्ट होतात. ट्रेनिंगची तयारी सगळेच करतात, काहीच का सिलेक्ट होतात. कारण तिथे ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आहात तिथे तुमचा कॉन्फिडन्स मॅटर करतो. जर तुमचा कॉन्फिडन्स चांगला असेल तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता. आणि कॉन्फिडन्स फक्त एक्झाम पुरता मर्यादित आहे का? तो पूर्ण आयुष्य जगण्यासाठी लागतोच की. त्यामुळे आज आपण ज्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत किंवा जे काही तुम्हाला ऐकायला मिळेल हे ह्याचा 100%, 1001% तुम्हाला फायदा होईल, एवढं तर मी शाश्वती सांगू शकते. मोस्ट ऑफ दी मी काम करते विद्यार्थ्यांसाठी, युथ जनरेशनसाठी. तुम्ही जे आहात ना तुमच्यासाठीच काम करते. आणि तुमचं 16, 17, 18, 19 वय म्हणजे ह्या वयासाठी जास्त मी काम करत असते, कारण या वयातल्या खूप साऱ्या केसेस मी माझ्या ओपीडीला बघत आलेली आहे. पहिले 2 प्रश्न चांगले जमले, तिसरा प्रश्न आहे तो थोडासा नाही जमला, म्हणजे टफ गेला, की त्याच्या खालचं सगळं विसरायला होतं. हृदयाचे ठोके वाढणे पेपरमध्ये गेल्यावर, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही फेस करता का? किती जणांसोबत होतं? ऍक्सेप्टन्स असेल तर बदल होतो. आता त्याने असा हात केला अर्धावर, म्हणजे त्याचं अर्ध लक्षात राहतं आणि अर्ध नाही राहत. प्रामाणिकपणे माझं तर व्हायचं. 10वी पर्यंत मी भयंकर घाबरायचे पेपरला. त्यानंतर मला काही टेक्निक सापडल्या, मग आता मला पेपरची भीती नाही वाटत. आता आपण बेसिकली स्वतःला समजून घेऊ. फोन सगळे वापरतात, सगळ्यांकडे आहे घरी, इथे नसला तरी घरी आहे. घरी गेल्यावर म्हणतो अकॅडमी मध्ये मॅडम कसलाच फोन नाही वापरला, 8-8 तास फोनवरच बसायचं घरी गेल्यानंतर. त्यामुळे मला माहितीये की तुमच्या सगळ्यांना फोन माहिती आहेत. ओके, समजा आता तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला एक चांगला फोन घ्यायचा आहे. जर तुम्हाला एक चांगला फोन घ्यायचा आहे तर त्याची कुठली कुठली इन्फॉर्मेशन तुम्ही काढता मला सांगा. प्रोसेसर, रॅम, किती स्टोरेज आहे, कॅमेरा क्वालिटी कशी आहे, लुक्स मध्ये कसा आहे, अजून बॅटरी बॅकअप, अजून म्हणजे आपल्याला एक फोन घ्यायचा आहे जो पुढच्या 2 वर्षांसाठी आपल्याला यूज करायचा आहे. तर आपण त्याची सगळी इन्फॉर्मेशन काढतो ना. आता बेसिकली तुमची ही फिजिकल बॉडी गेल्या 17, 18, 19 वर्ष झाले तुम्ही वापरताय. ह्याची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला आहे का? आपण थोडं क्रॉस चेक करूया. ओके, तुमची जी फिजिकल बॉडी आहे त्याला कोण हँडल करतं माहितीये तुम्हाला? ब्रेन. ओके, ब्रेनला पण कोणतरी हँडल करत असतं. फिजिकल बॉडीला ब्रेन हँडल करतो, ब्रेन. ओके, त्याला पण कोणतरी हँडल करत असतं. हु हँडल्स युअर ब्रेन? ब्रेन मध्ये काहीतरी केमिकल, हे बघा आपलं शरीर केमिकल रिॲक्शन वर चालतं. हसायचं, रडायचं, रागवायचं, प्रेमाचं, दुःखाचं, सगळ्या गोष्टींचे केमिकल्स आहेत. भुकेचं, प्रत्येक केमिकल रिॲक्शन मेंदूमध्ये झाली की आपली बॉडी तशी बिहेव करायला लागते. पण केमिकल रिॲक्शन होते कशी? कोण प्रवृत्त करतं ती रिॲक्शन होण्यासाठी? तुमच्या मेंदूला कोण मॅनेज करतं? मेंदूमध्ये काहीतरी येतं, कुठून येतं? हु हँडल्स युअर ब्रेन? हा मेंदू आपण घेऊन फिरतोय, कोण हँडल करतं ह्याला? तुमचा विचारते मी. कोण? तुक्के मारा. ABCD. येस येस. किती बेसिक आहे, अजून लय लांब जायचंय, दुसऱ्याच ह्याला अडकला तुम्ही. हु हँडल्स युअर ब्रेन? टीचर्स अँड स्टाफ अलाउड टू आन्सर. ओके, कोण हँडल करतं आपल्या ब्रेनला?
माइंड ऐकलंय, माइंड शब्द ऐकलाय, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड शब्द ऐकलाय. मनातून एखादी गोष्ट मेंदूत जाते, मेंदूतून शरीराकडे जाते. आपल्या माइंडला पण कुणीतरी हँडल करत असतं असं म्हटलं जातं. म्हणजे कोण करतं, म्हणजे ते पण सांगा आधी मला. तुम्हाला तुमचा जो माइंड आहे, बरोबर ना, आपलं माझ्या मनात आलं, मला वाटलं, माझ्या मनाला वाटलं, है ना. कोण हँडल करतो तुमच्या मनाला, तुमच्या माइंडला? हु हँडल्स युअर माइंड? पाठीमागे हु हँडल्स? उतरायला लागते वाटतं खाली. आ नाही माहिती, मी सांगू? थॉट्स. मनात काय येतं? विचार येतो. मनात विचार आला, मला भूक लागलीये किंवा मला काहीतरी खाऊ वाटलंय. मेंदूमध्ये केमिकल रिॲक्शन झाली, बॉडी किचन कडे, मेस कडे. आलं लक्षात? विचार, तुमचे विचार इनडिरेक्टली तुमच्या बॉडीला हँडल करत असतात, हे समजलं आपल्याला. तुमच्या विचारांना पण कुणीतरी हँडल करतं. हु हँडल्स? तुमचं सायन्स सांगते मी, जगावेगळं काही सांगत नाहीये. हे तुमच्या आतमध्ये सध्या चालू आहे त्या गोष्टी मी सांगतेय. तुमच्या विचारांना पण कोणतरी हँडल करत असतं. कोण? मम्मी पप्पा, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड. कोण हँडल करतं विचारांना? थॉट्सला तुमच्या कोण हँडल करतं? असं WHO माहितीये तुम्हाला? WHO काय? WHO ओके, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणते की दिवसभरात सगळ्यांच्या डोक्यामध्ये, हा 2014चा आकडा आहे, दिवसभरात सगळ्यांच्या डोक्यामध्ये 60 ते 70 हजार विचार येतात. 60 ते 70 हजार प्रत्येकाच्या डोक्यात येतात तेव्हाचा आकडा आहे. आता 80 ते 90 किंवा 1 लाखाकडे गेला असेल. तुमच्या डोक्यात दिवसभरात 1 लाख विचार येतात. कुठून येतात? आणि त्या विचारांनी आपली सगळी वागणूक ठरतीये सध्या. कुठून येतात ते विचार? सगळ्यांच्या डोक्यात सेम का नाही आहेत? मोबाईल मध्ये व्हॉट्सअप आहे, सगळ्यांचं सेम चालतं व्हॉट्सअप, पण आपल्या डोक्यामध्ये जी विचार करण्याची प्रक्रिया ती सगळ्यांची सेम का नाही चालत? कुठून येतात हे विचार? तुमच्या डोक्यात आता नेक्स्ट थॉट कुठला येणार आहे माहितीये तुम्हाला? नो, तुम्हाला नाही माहिती. आता दुसरा विचार मी काय करणार आहे नाही माहिती, कुणालाच माहित नसतं, मला पण नाही माहिती. त्या विचारांना कोण हँडल करतं माहितीये का? अरे बापरे, हे आज एवढं शिकला तरी खूप झालं. एन्व्हायरमेंट कोण हँडल करतं? अकॅडमीत आहे, ज्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्याच्या रिलेटेड डोक्यात चालतं ना काहीतरी. आधी कुठली तरी गोष्ट बघितलीये आपण आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये, कुठली तरी गोष्ट फील केलीये, घरात काहीतरी बघितलंय, मोबाईल वरती काहीतरी बघितलंय, ते बघितल्यानंतर थॉट प्रोसेस चालू होती ना. एन्व्हायरमेंट मध्ये काहीतरी बघितल्यानंतर थॉट प्रोसेस चालू होती. तशीच होते का? तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये ज्या कुठल्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही बघितल्या त्यांनी घातलंय तुम्हाला लिमिटेशन्स. इफ इट इज पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह. डर के आगे कुछ पाने के लिए कुछ. कुणी सांगितलं? कुणी सांगितलं? उद्या एक्झाम आहे, भीती वाटली आणि मी कुठेतरी रूम मध्ये जाऊन बसले. जिंकणार आहे मी, नंबर येणार आहे माझा. डर के आगे जीत नाही है. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पडता. घरदार सगळं सोडून आलो आपण, इथे येऊन अभ्यासच नाही केला. जिंकणार आपण? नाही जिंकणार ना. कुछ पाने के लिए कुछ करना पडता है, खोना थोडी पडता है. सो ही कॉन्सेप्ट कुठून आली? कुठून आली ही गोष्ट? इतकी पक्की आहे तुमच्या सबकॉन्शियस मध्ये की मी बोललं की लगेच आन्सर आलाय. म्हणजे तुमचा मेंदू ते फॉलो करत चाललाय पुढे. अशा खूप गोष्टी आहेत, जसं की पैसा वाईट, माणसं वाईट, अभ्यास म्हणजे काहीतरी खूप अवघड, मूवी म्हणजे काहीतरी खूप सोपं. मी विचारलं होतं कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम किती जणांना, तर बऱ्यापैकी सगळ्यांनी हात वरती केला. ओके, मूवी बघताना, एखादा चांगला मूवी बघताय तुम्ही, कॉन्सन्ट्रेशन हलतं का तुमचं? नाही हलत. सगळं लक्षात असतं. हिरोने कसला कपडे घातलेत, कुठल्या चॉपर मधनं उतरलाय, हिरोईननी कुठली सिफॉनची साडी घातली आहे, आणि करेक्शन्स असतात आपले. त्याने हे नाही, हे ह्याच्या जागेवर हा हिरो असता तर बरं झालं असतं, है ना. ह्याच्याऐवजी हा विलन असता तर अजून पॉवरफुल वाटलं असतं. म्हणजे तो एक 3 तासाचा मूवी आपण एका दम मध्ये बघतो. वॉशरूम आलेले असते आपल्याला, दाबून ठेवतो आपण, कारण सीन मिस व्हायला नको. ओके, सो इतकं कॉन्सन्ट्रेशन, एवढा सगळ्या कॉन्सन्ट्रेशनने आपण तो मूवी बघतो. त्यानंतर तो लक्षात ठेवतो. कुणी मित्राने विचारला तर 3 तासाचा मूवी अर्ध्या तासात त्याला एक्सप्लेन करतो, म्हणजे समराईज पण करतो.
इवन इफ मूवी मध्ये काही करेक्शन्स तुम्हाला असायला पाहिजेत हे जाणवलं तर तुम्ही करेक्शन्स पण करता. ह्याला कसली मेमरी म्हणायचं, ह्याला कसल्या लेवलचं कॉन्सन्ट्रेशन म्हणायचं. मूवी लक्षात राहतं तर भाई तुमचं कॉन्सन्ट्रेशन बाप लेवलचं आहे. आयक्यू प्रॉब्लेम नाहीये ना कोणाला, नाहीये ना कोणाला आयक्यूचा प्रॉब्लेम. मग तुम्ही नॉर्मल आहात तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं मूवीमध्ये लागतं तेवढं अभ्यासात लागलं पाहिजे. पण लागत का नाही ते सांगते. आता मला तुम्हाला सो कॉल्ड मोटिवेशन नाही द्यायचं, करना पडेगा, ये करना पडेगा, वो करना पडेगा. मला माहितीये तुमच्या मेंदूमध्ये खूप सारे लिमिटेशन्स लावून ठेवलेले सोसायटीने. त्यामुळे ना तुम्हाला कितीही करना पडेगा म्हटलं ना तरी होत नाही, कारण ऑलरेडी लॉक झालंय सगळं. ते लॉक खोलायचं कसं, तर अंडरस्टँड करायचं की कुठल्या पॅटर्न मध्ये आपण जगतोय, कुठल्या थॉट्स वरती आपण जगतोय. थॉट कुठला आहे, अभ्यास म्हणजे काहीतरी खूप अवघड, हे मेंदूमध्ये फिक्स झालंय. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता मेंदू काय म्हणतो, अवघड आहे, आणि मेंदू घाबरतो. कारण एखादी गोष्ट टफ आहे म्हटलं तर मेंदू काय करतो, घाबरतो. मेंदू घाबरला की मेंदू श्रिंक होतो, मेंदू श्रिंक झाला की ब्लँक होतो. म्हणून बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला समजतात पण लक्षात नाहीत राहत, कारण त्यावेळेस मेंदू घाबरलेला आहे. माझ्या लक्षात राहील का नाही, मी करते पण होईल का नाही, मी अभ्यास करते पण व्यवस्थित होईल का नाही, एक्झाम मध्ये मी व्यवस्थित रिकॉल करू शकेल का नाही. ही सगळी फेज काय आहे, भीती आहे तुमची. त्या भीतीमुळे मेंदू काय होतो, श्रिंक होतो. आणि श्रिंक झाला की बरोबर ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं एक्झॅक्ट क्वालिटी प्रेझेंटेशन द्यायचंय तिथे गडबडतो आपण. सक्सेसफुल मुलांमध्ये आणि अनसक्सेसफुल मुलांमध्ये फरक माइंडसेटचा आहे, अभ्यासाचा नाहीये. दोन ग्रुप बनवलेले आम्ही, ए आणि बी. सायकोलॉजी मध्ये खूप सारे प्रयोग असतात माणसांवर, उंदरांवर. तर मग आम्ही दोन ग्रुप बनवलेले, एक ग्रुप ए, ग्रुप बी. आणि दोघांना ना दोन टेस्ट दिल्या होत्या. तर त्यांना सांगितले की ही जी टेस्ट आहे ना ही खूप अशीच आहे. आता तुम्ही घरी चाललाय तर जाता जाता जाणं सोडून, एवढं काही इम्पॉर्टंट नाही पण आम्हाला पाहिजे तर देऊन जा. दुसऱ्या ग्रुपला सांगितलं की धिस विल डिफाईन युअर करिअर, जसं आपण सांगतो आता की ह्याच्याशिवाय ही शेवटची संधी आहे तुझ्या लाईफ मधली, है ना. मेंदू घाबरला. दिस विल डिफाईन युअर करिअर, याच्यामध्ये जर काहीतरी कमी जास्त झालं तर यू विल लॉस्ट एव्हरीथिंग, अशा पद्धतीने सांगितलं. काय वाटतंय कुणाचे मार्क्स चांगले आले असतील, रिझल्ट ए चा का बी चा? का? मेंदूवरती प्रेशर नाहीये, भीती नाहीये, आणि भीती नसल्यामुळे कॉन्फिडन्स कसा आहे, हाय लेवल्स. आले लक्षात. आता काय, आणखी ह्याला एक गोष्ट जोडून मी सांगते. तुमचं वय आहे धोक्याचं, ओके. 16, 17, 18, इमोशन्स, हार्मोन्स, टेस्टोस्टेरोन पीक लेवलला, ओके. आता या कंडिशन मध्ये अग्रेशन खूप असतं, खूप जास्त अग्रेशन असतं. म्हणजे मुलांच्या बाबतीत तुम्हाला पण जाणवत असेल, चिडचिड खूप होते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर गरज नसते एवढी चिडायची, पण होऊन जाते तेवढी चिडचिड. किंवा घरी गेल्यानंतर पण आपण बघतो आई घरातली असेल तर तिच्यावरती खूप चिडचिड वगैरे सगळं होणार. तर आता काय होतं, एक तर आपण मेंदू आपला कन्फ्युज आहे की आपल्याला काय पाहिजे, क्लॅरिटी नाहीये की काय पाहिजे, किंवा कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपलं त्या लेवलचं सातत्य नाहीये. त्यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन नावाचे जे केमिकल असतात ते कमी रिलीज होतात, आणि ते कमी रिलीज झाल्यामुळे बाकीच्या दुसऱ्या गोष्टी आहेत त्या जास्त आणखी ह्याला येतात. मग याच्यामध्ये काय, तर तुमचं अट्रॅक्शन वाढणार. आता तुमचं वयच असं आहे की ह्या वयात अट्रॅक्शन वाढतच, पण आपल्याला असं वाटतं की हम सातवें आसमान पे हम प्यार में पड़ गए, है ना. तर ही एक मुवमेंट येते ना आपल्यामध्ये. तर आता तुमचं जे वय आहे मुलांनो, ह्या वयामध्ये अट्रॅक्शन्स होणं, कुणाकडे तरी बघावंसं वाटणं, कुणाला तरी नाही का इशारे करो, ये चीजें नॉर्मल है. बट याच्यावरती जर प्रॉपर लिमिटेशन आणि बाउंड्रीज नसतील ना, तर किती सारी मुलं माझ्याकडे लॉस्ट झालेली आलेली आहेत. हॅल्युसिनेट करतात, प्रेमात पडतात, स्वतःच खूप काही इमॅजिन करतात. इमॅजिनेशन पीक लेवलला असतं अजून, है ना. सगळंच इमॅजिन करतो, मॅरेज वगैरे, मुलं बाळ सगळे इमॅजिन करतात, आणि मग ते अचानकच त्यांचं ड्रीम ब्रेक होतं आणि मग हॅल्युसिनेट करायला लागतात. आणि याच्यातून कितीतरी सिरियस डिसऑर्डर तयार होतात सायकोलॉजिकल. तुमच्या लाईफला आत्ता जर धक्का बसला मेंदूला ह्या वयामध्ये, तर तो धक्का आयुष्यभर कॅरी ऑन होतो. माझ्याकडे खूप पेशंट आहेत, मी असंच मोटिवेशन देत नाहीये. आपल्याला वाटतं काय ह्याला कसलं टेन्शन आहे, ब्रेकअपचं काय टेन्शन घेतो. पण प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी आहे,
प्रत्येकाचा इक्यू वेगळा आहे, गोष्टी हँडल करण्याचा तरीका प्रत्येकाचा वेगळा आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीतून इझिली बाहेर येऊ शकता, ह्याचा अर्थ असा नाहीये की तुमचा मित्र लगेच त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. त्यामुळे बेसिक अंडरस्टँडिंग फार महत्वाची आहे. ह्या वयामध्ये तुम्हाला अट्रॅक्शन होणार आहेत, एक्स्ट्रीम लेवलचे अट्रॅक्शन्स होतील, काय करू काय नाही असं होईल, केस ओढ वाटतील स्वतःचे, खूप काय काय होईल. बट हे सगळं मॅनेजेबल आहे, हे सगळं पोस्टपोन होऊ शकतं, पुढे ढकलू शकतो आपण. फिजिकल नीड्स पुढे ढकलू शकता का तुम्ही? तर ढकलू शकतो, कारण त्याच्यावरती आपलं सर्व्हायवल डिपेंड नाहीये. आणि कितीतरी वेळेस आपल्याला कळतच नाही, आपण एका भानात घुसतो ना, ते ज्यावेळेस मेंदूमध्ये सतत ऑक्सिटोसिनचा मारा चाललेला असतो, आपल्याला वाटतं आपण प्रेमात पडलो, छातीत धडधड, पोटात गोळा येतो आपल्या, नाही का, एखाद्या माणसाला बघितलं की. ओके, फील व्हायला लागतं, असं शेजारून कोणी गेलं ना तरी अशा अंगामध्ये मुंग्या यायला लागतात. आता ही फिलिंग तुम्हाला आता सध्या आहे, हे आता आम्हाला होत नाही, हे ह्याच वयात होतं. ओके, सो ह्या सगळ्या फिलिंग्स आता सध्या तुम्हाला आहेत, पण याचा अर्थ प्रेम असा नसतो. याचा अर्थ आहे तुमची बॉडी बायोलॉजिकली चेंजेस करतेय, प्युबर्टीसाठी तुम्ही रेडी होताय. माणसाला जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे जगणं आणि रिप्रोडक्शन करणं. तुम्ही व्यवस्थित सर्व्हाइव्ह करता, अकॅडमीमध्ये खायला प्यायला झोपायला सगळं मिळतंय. आता नेक्स्ट नीड ऍज अ ॲनिमल तुमची काय? रिप्रोडक्शन. मग अशा गोष्टी तुम्हाला फील होणार आहेत. हे माहिती नसतं आपल्याला, म्हणून आपल्याला वाटतं आपण प्रेमात पडलो, तुझ्या बाबतीत जे वाटतं ना ते दुसऱ्या कोणाच्या बाबतीत वाटत नाही. तुझ्यात काहीतरी जादू आहे. ओके, ती जादू त्याच्यात नाहीये किंवा तिच्यात नाहीये, ती तुमच्या हार्मोन्सची जादू आहे. ओके, सो एक खूप सुंदर पुस्तक आहे, नथिंग बट युअर बायोलॉजी. जे काय तुमच्या सोबत चाललंय हे तुमच्या बायोलॉजिकल चेंजेस आहेत. आमच्याकडे एखादा मुलगा येऊन बसा, मॅडम माझं खूप प्रेम हो, खूप प्रेम तिच्यावर, असं ऐकलं की आम्हाला आतून आम्ही काय म्हणतो, ऑक्सिटोसिन ऑक्सिटोसिन ऑक्सिटोसिन. ह्याच्या डोक्यात तो मारा चाललाय सतत त्या केमिकलचा. आणि हे खूप सारे केमिकल्स आता तुमच्या सध्या स्वतःमध्ये चालू आहेत. त्यामुळे जी कुठली मुलं तुम्हाला आवडणार आहेत, मुली आवडणार आहेत, इन फ्युचर आवडणार आहेत, लक्षात घ्या ते नक्की प्रेम आहे का ते ऑक्सिटोसिन आहे, ती नीड आहे. ओके, त्याचं पण उत्तर देते. एखादी पर्टिक्युलर व्यक्तीच का आवडते? कारण आधी आपण काय होतो, इव्होल्युशन मध्ये काय होतो, आपण प्राणी होतो, माकडं होतो, बरोबर. माकडं प्रत्येक गोष्ट खायच्या आधी काय करतात? स्मेल घेतात की इट विल मॅच, माझ्या बॉडीला हे मॅच करताय का नाही. कुत्री बघता तुम्ही, डॉग्स प्रत्येक गोष्ट खायच्या आधी किंवा काही करण्याच्या आधी, इव्हन अ फिजिकल रिलेशन, दे स्मेल. ओके, प्रत्येक व्यक्तीच्या बॉडीचा इनबॉन्ड एक वेगळाच फ्रेग्रन्स असतो. येतंय लक्षात? ज्या वेळेस एखादी मुलगी तुमच्या लाईफ मध्ये येते किंवा तुमच्या जवळ येते, एखादा मुलगा तुमच्या जवळ येतो, कुठे ना कुठे तो स्मेल मॅच होतो की दिस इज. आता ह्याचं डिरेक्टली बायोलॉजिकल कारण सांगते, बॉडी सांगते की ये आपके बच्चे पैदा करने के लिए सही है. बायोलॉजिकली बायोलॉजी हे सांगते. आपल्याला वाटतं आपण प्रेमात पडलो यार, नाही नाही, ही बायोलॉजिकल गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रीम अट्रॅक्शन होतं की अरे हाच हाच, दुसरा कोणीच नाही. तसं नाही. त्यामुळे आता सध्या तुम्हाला जे काय फील होतंय हे अट्रॅक्शन आहे की ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे, हे समजून घ्यायचंय. कितीतरी विद्यार्थ्यांचं असं आहे, अभ्यासाला बसलाय आणि डोक्यात काहीतरी विचार आहेत. मला म्हणतात मॅडम माझ्या डोक्यात विचित्र विचार येतात, सांगू नाही शकत, सेक्शुअल थॉट्स येतात, लाज वाटते. विचार करायला लाज नाही वाटत, सांगायला लाज वाटते. आलं लक्षात? येतात की नाही? हो, मला माहिती आहे. ओके, मग जर तुम्ही त्याला खूप जास्त ना की ही गोष्ट मिळणारच नाही मला, किंवा ही खूप आपल्या सोसायटीने पण तसंच त्याला एक ट्रॉमाटाइज केलं ना त्या गोष्टीला, जर खूप नाही का हे असंच आहे, हे नीड आहे, हे असं आहे तसं आहे, मला कसं तरी होतंय, त्याला जर तुम्ही जास्त एंटरटेन करायला लागला, त्या गोष्टीला न स्वीकारता किंवा त्याच्याबद्दल न माहिती घेता, तर तुम्हाला सफरिंग आहे. तुम्ही एक छोटीशी गोष्ट करण्यासाठी अख्खं लाईफ स्पॉइल करता. माझी एक क्लायंट होते, जेलर आहेत ते, तर ते म्हटले मॅडम जेलमध्ये आता सगळे कैदी वगैरे असतात, आम्ही बसतो, त्यांना कोण नाही, त्यांना आम्हीच त्यांचे मायबाप. मग म्हटले कधी कधी त्यांच्याशी बोलत बसल्यावर ते आम्हाला सांगत असतात की 5 मिनिटं राग कंट्रोल केला असता, 5 मिनिटं तो मोह कंट्रोल केला असता ना, तर लाईफ वेगळी असते.
हा ना मोह जो आहे ना तुमच्यामध्ये, इमोशनलचा ॲग्रेशन आहे ना तुमच्यामधलं, कंट्रोल करायला जर शिकला भावांनो बहिणींनो, तर यू विल विन द लाईफ. यू विल विन द लाईफ. योग्य गोष्टी योग्य टायमिंगला येतातच लाईफमध्ये, हे आहे. त्याला आधीच ओढण्याचा आणि ताणण्याचा आणि शरीरासोबत वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर यू विल लॉस युअर सेल्फ डेफिनेटली. आणि हे मी माझ्या 8 वर्षांच्या करिअरच्या बेसिसवरती सांगते, उगाच हवेत बाता नाही मारत आहे. तुम्ही माझं प्रोफाईल चेक करा. नंतर तुम्ही गुगलला जरी विचारलं ना सोनाली खाडे कोण आहे, ते पण सांगतील. जेमिनाय सांगेल, चॅट जीपीटी सांगेल. येतंय लक्षात? आता घरी गेल्यानंतर बघा तुम्ही, माझ्या 8 वर्षाच्या अनुभवात जेवढ्या केसेस मी हँडल केल्या, खूप जवळून बघितलंय माणसांना तुटताना, रडताना, डिप्रेशन, एन्झायटी, सुसाईड सारख्या गोष्टीपर्यंत जाताना. का? कारण ह्या वयामध्ये बेसिक गोष्टी समजल्या नाहीत. व्यसनं केली, मित्रांच्या नादी लागलो, पेअर प्रेशर मध्ये आलो. काय होतंय? घे की, काय होतंय? कर की, कर मेसेज, काय होतंय? आम्ही आहोत तुझ्यासोबत. ह्या गोष्टींमुळे ना त्यांनी त्यांचं अख्खं लाईफ स्पॉइल केलेलं. आणि मग आपला अर्धा मेंदू, कॉन्सन्ट्रेशन हल्लं ना आपलं. अर्धा मेंदू इकडे लागलाय, अर्धा अभ्यासात लागलाय. कसं होणार कॉन्सन्ट्रेट? कसं करणार स्किल? कसं साधा हेच व्हायचं. पेपरमध्ये गेले की ब्लँक व्हायचे. पण ते मी ऍक्सेप्ट नाही केलं की मला तसंच होतं. मी शोधलं असं का बरं होतं, पेपरमध्ये गेल्यावर ब्लँक का होतं. मग मला त्याचं उत्तर सापडलं. काय उत्तर सापडलं? की आपल्या मेंदूला नवनवीन गोष्टी करायला आळस येतो. आपला मेंदू मूळचा आळशी कॅटेगरीतला आहे. जाने दे, रहने दे, देख लेंगे अशा कॅटेगरीतला. पण त्याला एखाद्या गोष्टीची आपण सवय लावली तर तो उत्साहाने ते करत असतो. एखादी गोष्ट पहिल्यांदा करायची म्हटली तर भीती असते. जसं की रोज तुम्ही ब्रश करता, उजव्या हाताने करता समजा. एखाद दिवशी तुम्हाला डाव्या हाताने ब्रश करायला सांगले, तुम्ही गडबडणार. रोज तुम्ही स्वयंपाकामधली एखादी विशेष गोष्ट करत असाल, एखाद दिवशी ती वेगळी काहीतरी करायला सांगितले तर गडबडणार आहे. का? कारण काहीतरी डिफरंट आहे. आपण रोज पोलीस भरतीचा केंद्रातला पेपर देतो का? कधी देतो? वर्षातून एकदा. एकदाच होतंय वर्षातून. मेंदू घाबरणार आहे, घाबरणार आहे तो. कारण त्याने याच्या आधी ते केलं नाहीये. मला सांगा, ब्रश करायची स्पर्धा असते किंवा एक्झाम असते तर नंबर आला असता की नाही आपला? 100% आला असता. कारण रोजच्या आपल्या प्रॅक्टिस मध्ये ती गोष्ट आहे ना. ज्या गोष्टी तुमच्या रोजच्या प्रॅक्टिस मध्ये आहेत, त्या गोष्टी जर तुम्ही कुठेतरी एक्झाम साठी गेला तर त्या इझी जातात. पण आता पण तुमचं ही डेमोची जी बॅच तुम्ही घेताय, ही एकदाच घेता का? महिन्यातून एकदा. आता महिन्यातून एकदा तुम्ही डेमोचे पेपर देता, इथे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतोय. पण हाच पेपर ज्यावेळेस केंद्रात द्यायचा असतो, त्या सगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये तिथे जायचं, आपला नंबर शोधायचा, बेंच शोधायची तिथे, म्हणजे ते सगळं एन्व्हायरमेंट तसं असतं ना. आणि त्याच्यामध्ये बघ, हे आता शेवटचा चान्स आहे किंवा आता कसं होईल, काय होईल, ह्या भीतीला घेऊन जातो आपण सोबत. इथे येताना त्या भीतीला घेऊन येत नाही आपण, त्यामुळे इझिली देतो आणि चांगले मार्क्स पण पाडतो. पण तिथे गेल्यानंतर त्या भीतीला घेऊन येतो, त्यामुळे काय होतं, बरोबर पेपरमध्ये स्वाहा. तर आता करायचं काय? सगळ्यांना प्रॉब्लेम लक्षात आला? काय होतंय तुम्हाला कळलं तुमचं काय होतंय? एन्व्हायरमेंटमुळे आपली मेंटॅलिटी झाली आहे की अभ्यास खूप अवघड असतो. जन्माला आलेला मुलगा जंगलात टाकला तर त्याचा मोगलीच होणार की नाही? तसा जन्माला आलेला तुम्ही, ज्या एन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला आतापर्यंत टाकलं गेलंय तसे तुम्ही आहात. तुमच्या आसपास खूप शिव्या, वातावरण खराब असेल तर तुम्ही तसे. ज्याला गणित अवघड जातं, मला गणित अवघड जायचं, इतकं म्हणजे भयानकच अवघड जायचं भाई. असं वाटायचं गणित म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आणि जी गणित सोडवायची ना, तेव्हा मला असं वाटायचं हे जगातली अशी महान लोक आहेत की ज्यांना मॅथ सोडवता येतं. सो मी हा शोध लावण्याचा प्रयत्न केला की मला गणित अवघड का जायचं यार. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझी एक मोठी बहीण होती, तिला गणित अवघड जायचं आणि ती रोज शाळेत आली की मला म्हणायची गणित अवघड आहे, अभ्यास कर, गणित अवघड आहे, अभ्यास कर. ते माझ्या डोक्यात फिक्स झालं की गणित म्हणजे काहीतरी अवघड. आणि आयुष्यभर मला परत गणिताचा माझा संबंध जोडता आला नाही. तो ट्रॉमा अजूनही आहे. आता पण मी 69 असेल तर म्हणजे वेगळंच काहीतरी वाचते, हे मला करेक्ट करतात माझी टीम, मॅडम ते तसं नाही. ओके, पण आता गणिताचा प्रत्येक ठिकाणी वापर होईल असं नाही. जर मला गणित चांगलं येत नाही तर मी सीए ठेवेल कामाला. तुमच्या फील्डमध्ये तुम्ही बाप बना, पण ती गोष्ट तिथून माझं गणित कच्चं झालं. आपल्याकडे शिक्षक सुद्धा ज्यावेळेस शिकवायला येतात ना, अवघड आहे लक्ष द्या.
ज्या ठिकाणी अवघड आहे म्हटलं जातं त्या ठिकाणी आपला मेंदू गिव्ह अप करतो. आता अवघड आहे तर लक्षात कशाला द्यायचं? सर तुम्हालाच अवघड वाटतंय तर आता आम्ही काय? ओके, सो बेसिकली ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या मेंदूवर वेगवेगळ्या विषयांबद्दल वेगवेगळं प्रोग्रामिंग झालंय की हा विषय अवघड, हा विषय सोपा, रिझनिंग मला अवघडच जाते. तुम्हाला कुठला विषय अवघड जातो बऱ्यापैकी? आ काय आवाजच आहे ना? इतिहास, विज्ञान, मॅथ्स, एका टीम मधले आपण. ओके, मॅथ्स अवघड जातं कारण कुठेतरी प्रोग्रामिंग झालं ना. मॅथ्स अवघड आहे. बर, एखाद्याला सोपं पण जात असेल तुमच्यातल्या, पण तुम्ही 5 जण बसलाय मॅथ्स अवघड आहे, मॅथ्स अवघड आहे, मॅथ्स अवघड आहे. ते म्हणणार यार 10वी पर्यंत सोपं जात होतं ना, ह्या वर्षी जरा अवघडच आहे. तो पण तुमच्या टीम मध्ये येतो आणि तुम्ही सगळे मिळून मॅथ्स हा विषय जग जाहीर अवघडच आहे असं घोषित करून टाकता. तो जर तुमच्या एखाद्या मित्राला जमतोय, जर तुमच्या मेंदूमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही तर तो तुम्हाला 100% जमला पाहिजे. प्रॉब्लेम कुठे आहे? तुम्ही तुमच्या मेंदूला लिमिटेशन्स घातले की हे अवघड आहे, हे सोपं आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे असं आहे, हे तसं आहे, मी बाई अशीच, मी बाबा असाच. काही मुलं अग्रेसिव्ह असतात, रागीट असतात, सांगतात तुला माहिती आहे ना मला राग येतो, मग तू नीट वाग. अरे राग तुला येतो, प्रॉब्लेम तुझा आहे, तू सुधारलं पाहिजे स्वतःला. समोरच्याने नीट का वागायचं? इव्हन तुम्हाला माहितीये की ही चूक आहे, चूक गोष्ट आहे, ही माझ्यातली चुकीची गोष्ट आहे जी मी हे करतोय ते, त्याला बदलत नाही आपण. हा प्रॉब्लेम आहे. का बदलत नाही? आपण स्वीकारतो आहे तसं की मी असाच आहे. पण जग बाहेर पडल्यानंतर, ह्या अकॅडमीच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कॉम्पीट करणारी लाखो विद्यार्थी आहेत. ते नाही ऍडजस्ट करत की तुम्हाला राग येतो किंवा तुम्हाला रडू येतं किंवा तुम्ही हळवे आहेत, इमोशनल आहेत, काय आहेत. त्यांना लागतं प्रॉपर नॉलेज आणि अभ्यास. सक्सेस उंची, वजन, रंग काही बघत नाही. सक्सेस एकच बघतं, तुम्ही त्या मुकामापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्यामध्ये तेवढं अध्ययन आहे का, तेवढं नॉलेज आहे का. आणि ते नॉलेज जर तुमच्यामध्ये घेताना तुम्ही लिमिटेशन्स लावले असतील तर बेसिकली आहे आपण फेल आहोत. ते लिमिटेशन्स काढायचे कसे? एक खूप सुंदर प्रोसेस आहे जी आम्ही यूज करतो. आमच्याकडे जे क्लायंट येतात, आता माझ्याकडे एका सेशनचे मी 1,500 रुपये घेते 30 मिनिटाचे, जर कोणी माझ्याशी पर्सनली बोलायला आला तर. आता मी तुमच्याशी असंच बोलतीये, म्हणजे हे देतील मला काय दिलं तर बरं का. पण बेसिकली माझी फीस खूप जास्त आहे, खूप जास्त. अर्धा तास जरी बोलायचं असेल तर तुम्हाला 1,500 पे करूनच माझ्या समोर बसावं लागतं. का आहे? कारण रिझल्ट तसे टॉपचे रिझल्ट आहे. 99% आजपर्यंतचे माझे क्लायंट एकही फेल गेलेलं नाहीये. 99%. 1% ते की ज्यांना गोळ्यांची गरज आहे, ज्यांच्या ब्रेन मध्येच प्रॉब्लेम आहे. आलं लक्षात? त्यामुळे मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्या सिरियसनेसने ऐकली आणि फॉलो केली तर बिलीव्ह यू मी, यू विल चेंज युअर होल लाईफ. कधी कधी आपण ग्रामीण भागातले आहोत, सगळे साध्या घरातनं आलेलो आहे. तुमच्या घरची, माझ्या घरची परिस्थिती काही खूप वेगळी असेल असं पण नसेल. पण माझ्या घरी ना, तुमच्या अकॅडमीला तुम्ही जेवढे पैसे भरलेत ना 1 लाख, ती अमाऊंट पण भरायला नव्हती. 11वी पासून मी जॉब करते. रिसेप्शनिस्टचा पहिला जॉब केला, वॉशरूम धुतलं, बाथरूम धुतले, क्लीन केले, झाडू पोछा सगळं केलं. 11वी पासून केलं. 2-3 वर्ष कंटिन्यू ते काम केलं. त्यानंतर मग हळूहळू हे शिकले. 2 वर्ष डिप्रेशन मध्ये काढले, डिप्रेशनच्या गोळ्या खाल्ल्या आणि त्यानंतर डिप्रेशन वरती स्वतःहून बाहेर पडल्यानंतर लक्षात आलं की आय वॉन्ट टू वर्क ऑन दिस थिंग. कारण त्यावेळेस काय होतं माहितीये, मला कुणाला तरी सांगायचं होतं माझ्या आत किती काय काय चाललंय. तुमचंच वय होतं, तुम्ही ज्या वयात आहे ना त्याच वयात होते मी. एक माणूस सापडला नाही मला साधा सांगायला, आणि ज्याला सांगायचे ना त्याच्या काहीतरी वेगळ्या नीड्स असायच्या, त्यामुळे सांगू पण वाटायचं नाही. आणि मग त्याच्यातून मी डिप्रेशन मधून बाहेर कसं पडायचं ह्याच्यासाठी खूप साऱ्या टेक्निक शिकले. मग हिप्नॉसिस शिकले, मेडिटेशन शिकले, ध्यान, धारणा, डायरी रायटिंग, ग्रॅटिट्यूड वगैरे खूप काही शिकले, शिकत राहिले. गुरु कोण? युट्यूब आणि गुगल. ह्याच्या पलीकडे कुठली अकॅडमी लावली नाही आणि काही लावली नाही. त्यानंतर 11वी पासून ते आतापर्यंत मी रँक मधली स्टुडंट आहे. कॉलेजला कधीच नाही गेली. जॉब करायची, पेपरला जायची, जॉब करायची, पेपरला जायची. आणि मग हे सगळं माइंड मिरॅकल उभा केलं. आज रात्री 2ला जरी आम्हाला फोन आला, वी रिसीव्ह दॅट, वी अटेंड दॅट.
कितीतरी लोकांना सुसाईड पासून आपण वाचवलेलं आहे. आणि सुसाईड पासून वाचवल्यानंतर मुलं काय म्हणायचे माहितीये, मॅडम हे सुसाईड बिसाईड मला फालतू वाटायचो, पण आज मी त्या लेवलला गेलो. डिप्रेशन एन्झायटी मला फालतू वाटायची, पण ज्यावेळेस आय टेस्ट दॅट मला कळलं इट टेस्ट लाईक अ शिट. आणि एवढंसं छोटंसं कारण पण तुम्हाला एन्झायटी आणि डिप्रेशन मध्ये घेऊन जाऊ शकतं. त्याची लागण कधीही होऊ शकते, जसा खोकल्याची लागण होती तशी. त्यामुळे तुम्हाला अवेअरनेस असली पाहिजे की आपल्या आसपास चाललंय काय. तुम्ही जर गोष्टी एन्जॉय करत नाहीये, तुम्हाला गोष्टी करताना मजा येत नाहीये, तुम्हाला असं हरवल्यासारखं वाटतंय, सतत चिडचिड होतीये, सतत पॅनिक आहात, कुणाशी बोलावंसं वाटत नाहीये, एकटं राहावंसं वाटतंय, ही सगळी लक्षणं आहेत की तुम्ही कुठेतरी एन्झायटी मध्ये आहात. तुमच्या आसपासच्या मित्रांना होत असतं, एखादा डायरेक्टच मरतो, अरे काल होता सोबत आज कुठं गेला. कारण आपण ना ह्या सगळ्या गोष्टींची चेष्टा उडवून ठेवलेली आहे. की एखादा म्हणला ना थांब रे मला थोडं टेन्शन आहे, आपण काय टेन्शन घेतो असं करतो. आपण काय टेन्शन घेतो, ते टेन्शन ना त्याला मरापर्यंत घेतात. कितीतरी केसेस तुम्ही तुमच्या गावातल्या आसपासच्या बघितले असेल की मेलेत माणसं, केलं त्यांनी सुसाईड. ओके, त्यामुळे प्रॉपर राहायचंय, कॉन्फिडन्स डेव्हलप करायचा आहे आणि काही गोष्टी आत्मसात करायच्या. राहिला प्रश्न एक्झामचा, एक्झाम इज द पार्ट ऑफ लाईफ, ह्याच्यापेक्षा पण छोटा. इट इज नॉट गोइंग टू डिफाईन युअर करिअर. एवढासा छोटासा पार्ट आहे, येतंय लक्षात. एक दिशा मिळू शकते पण एवढासा पार्ट आहे. त्यामुळे पहिला रूल सांगते, उद्या जाऊन तुम्ही यशस्वी झाला अयशस्वी झाला तर इट डझंट मॅटर अ लॉट. लिटरली इट डझंट मॅटर अ लॉट. तुम्ही कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी आत्ता अभ्यास केलाय, तर ह्याला 100% कसं उतरायचं हे मी तुम्हाला सांगते. आपल्या मेंदूला रियालिटी आणि इमॅजिनेशन ह्याच्यातला फरक नाही कळत. जर तुम्ही इमॅजिनेशन मध्ये असं विचार केला की मला भीती वाटतेय, पेपरमध्ये झालं गेल्यानंतर मी काही विसरलो तर, मला काही झालं तर, किंवा नाही का मला नाही आठवलं तर तुमच्या मेंदूला खरं वाटतं की अरे खरंच हा विसरला, खरंच ह्याला काहीतरी झालं. आणि बरोबर त्याच प्रकारचे केमिकल रिॲक्शन तुमच्या मेंदूमध्ये होतात आणि तुमची बॉडी तशी बिहेव करायला लागते. विचार जरी केला एखाद्या भीतीचा तरी आतून आपण पॅनिक होऊन जातो ना विचार केल्याने, रिअल नाहीये समोर. जसं की आता समजा मी सांगितलं तुम्हाला कैरी आहे, मस्त त्याच्यावर मीठ टाकलंय, मस्त त्याच्यावर चटणी वगैरे टाकली आहे नाही का, हळद वगैरे टाकली, एकदम छान कैरी कापून वगैरे ठेवले, तोंडाला पाणी सुटलं आहे, समोर स्मेल आहे तिचा, नाही सुटलं ना पाणी. मेंदूला कळत नाही खरं आणि खोटं. जर तुम्ही मेंदूला म्हणत असाल ना सतत अवघड गेलं तर कसं होईल, व्यवस्थित होईल का, हे शेवटचा चान्स आहे, कसं होईल, मी काहीतरी चूक नाही ना करणार, माझं चुकणार नाही ना, मी कन्फ्युज नाही ना होणार, मी विसरणार नाही ना. मेंदू म्हणतो तुझको ये चाहिए मैं यही दूंगा. विज्युअलाइज जर तुम्ही नेगेटिव्हिटी केली असेल तर ऑब्व्हियसली पेपरमध्ये तेच येणार. जसा तुम्ही विचार करणार आहे, तुमच्या विचारांना जशी डिरेक्शन देणार आहे, तसं तुमचा पेपर ठरणार आहे. आता आपण काय करू शकतो, रोज पेपर तर आपण देऊ शकत नाही ना डेली प्रॅक्टिस साठी, पण आपण व्हिज्युअलायझेशन मध्ये रोज पेपर देऊ शकतो. किती वेळ लागतो माहितीये? 10 मिनिटं. 10 मिनिटं डोळे बंद करून म्हणजे आपण त्या एक्झाम हॉलमध्ये एंट्री केल्यापासून ते तिथून बाहेर परेपर्यंत स्वतःला खूप कॉन्फिडंट बघायचं, मेंदूला दाखवायचं मी घाबरट नाहीये, मी असा लढतो, मी असा जातो, असा पेपर देतो. हे व्हिज्युअलाइज करायचं, क्रिएट करायचं मेंदूमध्ये, आणि मग ते अस्तित्वात येतं. जगातली प्रत्येक गोष्ट 2 वेळा बांधली गेलेली. ही अकॅडमी, ताजमहाल, 8 आश्चर्य किती वेळा बांधलेत? किती वेळा बांधलेत? कसे 2 वेळा कसे? फर्स्ट इन माइंड अँड सेकंड इन रियालिटी. तुम्हाला तुमचं सक्सेस बांधायचंय ना, पहिलं डोक्यात बांधा, मग रियालिटी मध्ये बघू. युअर ड्रीम शुड हॅपन युअर वेल. जग तर आपल्या मनासारखं नाही घडत, आपली स्वप्न तर भाई आपल्या मनासारखी घडली पाहिजे. त्याला क्लॅरिटी द्या. आणि ती कशी घडतात त्याला ते सायन्स सांगायला तुम्ही खूप लहान आहेत. थोडं अजून मोठे झाला ना, मी तुम्हाला बेसिक ना, मी जे बोलते ना सायन्स बोलतेय. मला भोंदू बाबा, भोंदूगिरी, देवधर्म ह्याच्याकडे मी थोडंसं दुर्लक्ष करते आणि प्रॉपर जे काय आहे सायन्स बोलते. असं केल्यानंतर काय होतं मेंदूमध्ये, कुठल्या केमिकल रिॲक्शन होतात, कशा पद्धतीने मेंदू काम करतो, कुठली व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी युनिव्हर्स मध्ये ऍड होते आणि कसं ते तुमच्या जवळ येतं, ह्याच्या पाठीमागं खूप मोठं सायन्स आहे. त्याच्यात आपण इंटरेस्टेड नाही. आता सध्या एवढंच करा, मी सांगितलंय ते फॉलो करा. आजपासून सकाळ संध्याकाळ 2 टाइम व्हिज्युअलायझेशन करायचं. ओके, आता मी एक तुमचं छोटंसं व्हिज्युअलायझेशन मी घेते की कसं करायचं तुम्हाला कळेल.
मग ते तुम्ही फॉलो करा. नाही केलं तर तुमचं नुकसान आहे. मी काय आज बडबडणार निघून जाणार. माझा असं काही विशेष फरक नाही पडणार आहे माझ्या लाईफमध्ये. तुम्ही केलं तर तुम्हाला फरक पडतो. तुम्हाला माहिती आहे या ब्रह्मांडामध्ये किती गॅलेक्सीज आहेत? माहितीये का? गॅलेक्सीला आकाशगंगा म्हणू. या ब्रह्मांडामध्ये किती आकाशगंगा आहेत माहितीये? किती किती? अरे तुम्ही करता का नाही ते? भूगोल आहे का यांना? हा आहे, भूगोल आहे, जिओग्राफी. किती जनरल नॉलेज आहे? जीके. या युनिवर्स मध्ये किती आकाशगंगा आहेत? गॅलेक्सीज इन्फिनाइट आहेत, मोजू शकत नाही एवढ्या. एका आकाशगंगेमध्ये किती सूर्यमाला आहेत? एका आकाश घेतलं युनिवर्स समोर, एका युनिवर्स मध्ये किती आकाशगंगा आहेत? इन्फिनाइट. त्याच्यातली एक आकाशगंगा पकडा. पकडली ना? हा. या आकाशगंगेत किती सूर्यमाला आहेत? किती आहेत? कॉन्फिडेंटली सांगा यार, किती आहेत? एक. एका आकाशगंगेत एक सूर्यमाला. वा रे. कोण आहे जिओग्राफी? कोण शिकवतं? किती आहेत? इन्फिनाइट आहेत, असंख्य आहेत. एका युनिवर्स मध्ये असंख्य गॅलेक्सीज, एका गॅलेक्सी मध्ये असंख्य सोलार सिस्टीम्स, सूर्यमाला. एका सूर्यमालेमध्ये किती ग्रह? कॉन्फिडेंट सांगा. अनंत ग्रह नसतात सूर्यमालेत. एका सूर्यमालेत किती ग्रह असतात? तुमच्या सूर्यमालेत किती ग्रह आहेत? 8 आहेत. ओके. एका सूर्यमालेत 8 ग्रह. 8 ग्रहातला एक ग्रह कुठला? कुठे झाला? लय छोटा झालाय आता. पृथ्वी. बरोबर ना? या पृथ्वीवर किती पर्सेंट पाणी? 71%. आणि किती पर्सेंट लँड? 29%. किती देश? 196. 185. बरोबर आहे का? मला माहिती नाहीये म्हणून विचार. 185 देश. 185 देशामधला तुमचा देश भारत देश कुठं आला? माझ्या नखावर आलाय तो, एकदम छोटासा वरती इथे. ओके. भारत देश. भारत देशात किती राज्य? त्याच्यामध्ये किती? प्रत्येक राज्यामधलं एक राज्य आपलं महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यामध्ये किती सारे जिल्हे? त्याच्यातला एक सातारा. साताऱ्यामध्ये किती अकॅडमी? त्याच्यातली एक. तिथे किती सारं मोठं ग्राउंड, 10 एकरचा परिसर, त्याच्यात एक छोटासा हा हॉल. ह्या हॉल मध्ये किती विद्यार्थी? किती? 100 विद्यार्थी. त्याच्यातले तुम्ही एक. हे. आणि आता तो कुठं गेला मला माहिती नाही. म्हणजे आपण एक कुठे गेलो मला माहिती नाही. हे आहे आपलं अस्तित्व. इट इज 0 पेक्षा पण कमी. तुमचा अभ्यास करण्याचा, न करण्याचा, तुम्ही चांगलं असण्याचा, नसण्याचा, ह्या जगाला, ह्या ब्रह्मांडाला, कुणाला काडीचा फरक पडत नाही. फरक कुणाला पडतो माहित आहे? तुम्हाला पडतो. त्यामुळे करायचं की नाही हे कोणी ठरवायचंय? तुम्ही ठरवायचंय. कारण मी आज सांगून जाईल, तुम्ही केलं नाही केलं मला काय माहिती तुम्ही कोण आहे? आय डोंट नो. सरांनी ओळख करून दिली म्हणून मी तुम्हाला ओळखते आता. तसं आपलं अस्तित्वच काय आहे ना. मग ह्या अस्तित्वामध्ये करायचं असेल काय तर स्वतःसाठी कर. मी जी प्रॅक्टिसेस देणार आहे ते करायचं असेल तर कुणासाठी करायचे? स्वतःसाठी करायचे.